नमस्कार मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल पाहूया. तर आपण पाहिलं होतं की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्यामध्ये गॅमेट इन्व्हॉल्व होतात. गॅमेट काय असतं? एक रिप्रोडक्टिव्ह सेल असतं, मेलचं किंवा फिमेलचं. तर जेव्हा एक मेल रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे फिमेल गॅमेट हे दोघं फ्यूज होतात आणि एक नवीन सेल बनवतात जो असतो झायगोट. तो झायगोट फर्दर एक नवीन इंडिव्हिज्युअल बनवतो. तर अशा रिप्रोडक्शनला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? देर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आपलं नॉर्मल जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यामध्ये होतं का? तर नाही. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये होतं? मोस्टली जे कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर म्हणजे ऑर्गॅनिझम आहेत आपल्यासारखे, आपण ह्युमन बिंग्स आणि प्लांट्स. तर त्यामध्ये आपल्यामध्ये कोणतं रिप्रोडक्शन होतं? तर आपल्यामध्ये होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर चला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहूयात. आधी सेक्शुअल रिप्रोडक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात? सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी किती पॅरेंट्स लागतात? 1 का 2? तर 2. सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी किती पॅरेंट्स लागतात? 2. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेलचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि फिमेलचे कॅरेक्टरिस्टिक्स दोघं फ्यूज होतात. म्हणून जो नवीन इंडिव्हिज्युअल असतो त्यामध्ये काय होतं? तो पॅरेंटसारखा जेनेटिकली सेम असतो का? पॅरेंटसारखा नाही. तर त्यामध्ये थोडे काय येतात? बदल येतात. जेनेटिक रिकॉम्बिनेशन दिसतो आणि जेनेटिक व्हेरिएशन दिसतात. म्हणून तो पॅरेंटसारखा एक्झॅक्टली सेम दिसत नाही. तर फर्स्ट, व्हॉट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स गॅमेट. सेकंड, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्सची गरज असते. थर्ड, काय म्हणतो आपण? सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन दिसतं. आणि फोर्थ, ही एक फास्ट प्रोसेस नाही आहे, ही एक स्लो आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहेत, ज्यामध्ये खूप सारे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स पण इन्व्हॉल्व असतात आणि त्यासोबतच खूप सारे प्रोसेसेस इन्व्हॉल्व असतात की जेणेकरून फायनली मेल आणि फिमेल सर्वात आधी तर काय होतं? फिमेलमध्ये फिमेल गॅमेट तयार होतो, मेलमध्ये मेल गॅमेट तयार होतो. फिमेलचं क्रोमोझोम नंबर असतो 46, पण फिमेल गॅमेट मिओसिस फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमने एक हॅप्लॉइड म्हणजे 46 क्रोमोझोम आहे, तर 46चा हाफ किती असतं? 23. तर 23 नंबरचं एक फिमेल गॅमेट तयार होतं. 23 नंबर क्रोमोझोम असलेलं एक फिमेल गॅमेट तयार होतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर हे आहे मेल आणि हे आहे फिमेल. ठीक आहे. तर फिमेलपासून एक फिमेल गॅमेट तयार होतं ज्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. मेलपासून एक मेल गॅमेट तयार होतो ज्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. हे दोघं फ्यूज बनतात आणि एक 2n नंबरचं काय फॉर्म करतात? झायगोट फॉर्म करतात. आणि हा झायगोट नंतर मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर तो काय फॉर्म करतो? एक नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म करतो. तर आपल्याला जर गॅमेट बनवायचा असेल तर हा किती असतो? 2n. तर 2n पासून हे किती फॉर्म होतं? n. तर ह्यासाठी आपल्याला कोणतं डिव्हिजन लागेल? मायटोसिस का मिओसिस? तर आपल्याला गॅमेट फॉर्मेशनसाठी काय लागतं? तर मिओसिस लागतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं विथ द हेल्प ऑफ मिओसिस. मग मेल गॅमेट तयार झाला ज्यामध्ये हाफ क्रोमोझोम आहेत, फिमेल गॅमेट तयार झाला ज्यामध्ये हाफ क्रोमोझोम आहेत. मग हे 2 गॅमेट्सला एकमेकांजवळ आणावं लागतं. दोन्ही गॅमेट्स एकमेकांजवळ आले की त्यांचं फ्युजन होतं आणि फ्युजन झालं की झायगोट फॉर्म होतो आणि मग तो झायगोट फर्दर डिवाईड होतो आणि एम्ब्रिओ फॉर्म करतो आणि नंतर तो एम्ब्रिओ अजून डिवाईड होतो, मॅच्युअर होतो आणि मग तो एक न्यू
इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गॅनिझम तयार करतो. तर ही आहे आपली बेसिक प्रोसेस कशाची, रिप्रोडक्शनची, सेक्शुअल रिप्रोडक्शनची. तर चला सर्वात आधी आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पाहूयात. तर प्लांट्समध्ये कसं होतं बरं सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर प्लांट्समध्ये जसं आपल्यामध्ये काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ह्युमन बिंग्समध्ये, तर प्लांट्सचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणतं आहे बरं. तर प्लांट्समध्ये स्ट्रक्चरल युनिट प्लांट्समध्ये रिप्रोडक्शनचा जो स्ट्रक्चरल युनिट आहे तो आहे फ्लावर काय आहे, स्ट्रक्चरल युनिट फॉर रिप्रोडक्शन इन प्लांट्स इज फ्लावर. तर हा आहे आपला फ्लावर. कोणता फ्लावर आहे हा बरं, हा आपला आहे हिबिस्कसचा फ्लावर. तर कोणताही फ्लावर असला तर फ्लावरमध्ये 4 मेन पार्ट्स असतात आणि फ्लावरचे जे पार्ट्स असतात त्या पार्ट्सला आपण नाव देतो व्हर्ल्स. काय नाव देतो, व्हर्ल्स, WHORLs. आपण काय नाव देतो, व्हर्ल्स. तर प्लांट्समध्ये 4 व्हर्ल्स असतात. पहिलं असतं कॅलिक्स. काय असतं, कॅलिक्स कशाने बनलेलं असतं, सेपल्सने. कशाने बनलेलं असतं, सेपल्स. तर बघा हा जो फ्लावर दिसतोय तर फ्लावरच्या खाली हे जे ग्रीन कलरचे जे लीफलेट्स दिसत आहेत तुम्हाला, हे जे ग्रीन कलरचे जे लीफलेट्स दिसत आहेत हे जे लीव्स असतात छोटे छोटे, तर एक लीफला आपण म्हणतो सेपल. काय म्हणतो, सेपल. आणि जे कलेक्टिव्हली 4 to 5 सेपल असले की त्याला आपण त्या पार्टला काय म्हणतो, कॅलिक्स. काय म्हणतो, कॅलिक्स. दुसरं सेकंड व्हर्ल जो आहे आपल्या प्लांटचा तो आहे कोरोला कशाने बनलेलं असतं बरं. तर कोरोला बनलेलं असतं पेटल्सने. कशाने बनलेलं असतं, पेटल्सने. तर कोणत्याही फ्लावरच्या पाकळ्या असतात ना, त्या पाकळ्यांना आपण काय म्हणतो, पेटल. तर जेव्हा 3 ते 4 पेटल्स सोबत येतात, म्हणजे पेटल्सचा जो ग्रुप असतो तर पेटल्सला आपण सोबत किंवा कलेक्टिव्हली आपण म्हणतो कोरोला. तर हे जे पिंक कलरचं दिसतंय या फिगरमध्ये, हे जे पिंक कलरचे आपल्याला हे जे पेटल्स, हे जे स्ट्रक्चर्स दिसत आहे तर हे आहेत पेटल्स आणि पेटल्सला कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो, कोरोला. झालं, ठीक आहे. आता तिसरा आहे अँड्रोशियम. तर अँड्रोशियम हा काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. काय आहे हा, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता असतो तर तो असतो अँड्रोशियम. तर तुम्हाला इथे हा जो एक येल्लो कलरनी लिहित आहे, तुम्हाला हा जो स्ट्रक्चर दिसतोय असा की असं एक काहीतरी अँथरेन मग त्याला फिलामेंट आहे, हा जो स्ट्रक्चर तुम्हाला फ्लावरमध्ये दिसतो आहे त्याला आपण म्हणतो अँड्रोशियम. आणि अँड्रोशियम काय आहे तर अँड्रोशियम आहे एक मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ठीक आहे. तर आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि नंतर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तर ह्यामध्ये हे एकच आहे का नाही तर खूप सारे, ह्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, अँड्रोशियम. ह्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो, अँड्रोशियम. तर इंडिव्हिज्युअली एक ह्याला आपण काय म्हणणार, तर इंडिव्हिज्युअली एक ह्याला आपण म्हणतो स्टॅमेन. काय म्हणतो आपण, स्टॅमेन. तर एका स्टॅमेनचे 2 पार्ट असतात. एका स्टॅमेनचे किती पार्ट असतात, 2. जो वरचा पार्ट असतो आपण त्याला म्हणतो अँथर. काय म्हणतो आपण त्याला, अँथर. आणि जो खालचा हा पार्ट असतो त्याला आपण म्हणतो फिलामेंट. तर हा जो अँथर असतो ह्या अँथरवरती खूप सारे छोटे छोटे, हा जो अँथर आहे त्यावरती खूप सारे छोटे छोटे काय असतात, पोलन ग्रेन्स. काय असतात, पोलन ग्रेन.
आणि ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये काय असतो आपला मेल गॅमेट. ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये असतो आपला मेल गॅमेट. तर आपला तिसरा जो इम्पॉर्टंट पार्ट झाला फ्लावरचा तो आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपला कोणता असतो? स्टामेन. कोणता असतो? स्टामेन. स्टामेनचे 2 पार्ट असतात. वरचा जो गोल पार्ट असतो त्याला म्हणतो आपण अँथर. त्यामध्ये खूप सारे काय असतात? पोलन ग्रेन्स. आणि प्रत्येक एक पोलन ग्रेनच्या आत किती मेल गॅमेट्स असतात? 2 मेल गॅमेट्स. आणि खालची हा जो फिलामेंट असतो, खालचा जो फिलामेंट जो स्ट्रक्चर असतं त्याला आपण म्हणतो फिलामेंट. हे झालं अँड्रोशियम. तर चौथा जो मेन आपला इम्पॉर्टंट वल आहे, तो आहे गायनोशियम. तो काय आहे? गायनोशियम. गायनोशियम काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर अँड्रोशियम कशाने बनलेलं असतं? स्टामेनने. आणि गायनोशियम कशाने बनलेलं असतं? कार्पेल. कशाने बनलेलं असतं? कार्पेल. अँड्रोशियम, स्टामेन. आणि गायनोशियम असतो तो फॉर्म झालेला असतो कशाने? कार्पेल. कशाने फॉर्म होतो? कार्पेलने. तर कार्पेल काय आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. काय आहे तो? फिमेल रिप्रोडक्टिव्ह फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपला आहे गायनोशियम. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपला दिसतो कसा? तर हा जो तुम्हाला इथे ग्रीन स्ट्रक्चर दिसतोय, हा जो तुम्हाला ग्रीन स्ट्रक्चर दिसतोय तो काय आहे? आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि तो आहे गायनोशियम. तर गायनोशियम कशाने बनलेलं असतं? गायनोशियम बनलेलं असतं कार्पेलने. कशाने बनलेलं असतं? कार्पेलने. तर एका कार्पेलचा हा जो कार्पेल आहे त्याचे 3 पार्ट असतात. स्टिग्मा हा पार्ट कसा असतो? स्टिकी असतो. जिथे मेल गॅमेट म्हणजे काय? पोलन ग्रेन. जिथे पोलन ग्रेन येऊन चिटकतात हा पार्ट असतो वरचा स्टिग्मा. हा जो स्टॉक आहे तर ह्या स्टॉकला आपण काय नाव देतो? स्टाईल. या स्टॉकला आपण काय नाव देतो? स्टाईल. आणि हा खालचा जो असा एक्सटेंडेड बेसल पार्ट आहे कार्पेलचा त्याला आपण म्हणतो ओव्ह्यूल. त्याला आपण म्हणतो ओव्हरी. तर कार्पेलच्या सगळ्यात खालच्या बेसमध्ये काय असतं सिच्युएट झालेलं? ते असतं ओव्हरी. ठीक आहे. तर ह्या ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये खूप सारे छोटे छोटे काय असतात? ओव्ह्यूल्स. काय असतात? ओव्ह्यूल्स. आणि ओव्ह्यूल्सच्या आतमध्ये आपली काय असते? एम्ब्रियोसॅक. आणि एम्ब्रियोसॅकच्या आतमध्ये आपलं काय असतं? ओव्ह्यूल. एम्ब्रियोसॅकच्या आतमध्ये काय असतं? आपलं ओव्ह्यूल. तर हे काय झालं आपलं स्ट्रक्चरल प्लांट्समध्ये. रिप्रोडक्शनचा जो स्ट्रक्चरल युनिट आहे तो आहे फ्लावर. तर फ्लावरचे हे मेन 4 पार्ट असतात. आणि त्यामध्ये जो अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे त्यांना आपण इसेन्शियल व्हर्ल म्हणतो. आपण काय म्हणतो? इसेन्शियल पार्ट किंवा इसेन्शियल व्हर्ल म्हणतो, कारण ते रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि कॅलिक्स आणि करोला त्यांना हेल्प करतं, म्हणजे रिप्रोडक्शन होण्यासाठी त्यांना हेल्प करतं. तर म्हणून त्यांना आपण म्हणतो ॲक्सेसरी व्हर्ल्स. काय म्हणतो? ॲक्सेसरी व्हर्ल्स. कॅलिक्स आणि करोलाला आपण म्हणतो ॲक्सेसरी व्हर्ल्स. आणि अँड्रोशियम आणि गायनोशियमला आपण म्हणतो इसेन्शियल व्हर्ल्स. ठीक आहे. हे झालं. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहूया.
तर सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी काय लागतं? गॅमेट. तर जो फिमेल गॅमेट असतो प्लांट्समध्ये, जो फिमेल गॅमेट असतो तो असतो oocyte, फिमेल oocyte. फिमेल oocyte हा oocyte, फिमेल oocyte कशामध्ये असतो? तर एम्ब्रियो सॅकमध्ये. आपण आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण पाहिला, असा होता. हे काय होतं? स्टिग्मा. हे काय होतं? स्टाईल. आणि हे काय होतं? ओव्हरी. तर ओव्हरीच्या आतमध्ये खूप सारे छोटे छोटे काय होते? हे ओव्ह्यूल. काय होते? हे ओव्ह्यूल. आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय आहे? एम्ब्रियो सॅक. ओव्ह्यूलच्या आतमध्ये काय आहे? एम्ब्रियो सॅक. आणि हा एम्ब्रियो सॅक, ह्या एका एम्ब्रियो सॅकमध्ये इथे मध्ये काय सिच्युएटेड असतं? फिमेल oocyte. काय सिच्युएट असतं? फिमेल oocyte. आणि बाकीचे खूप सारे काय असतात? सेल्स. सिनर्जिड सेल्स असतात, पोलर न्यूक्लियाय असतात, अँटीपोडल सेल असतात. तर एम्ब्रियो सॅकचे कंटेंट्स आपण पुढे पाहू. पण फिमेल गॅमेट कुठे असतो? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय आहे? आपला हा कार्पेल. काय आहे? आपला हा कार्पेल. तर ह्या कार्पेलमध्ये कार्पेलचे 3 पार्ट्स असतात. स्टिग्मा असतो, स्टाईल असतो आणि ओव्हरी असते. तर ओव्हरीमध्ये छोटे छोटे काय असतात? ओव्ह्यूल्स. प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये काय असते? एक एम्ब्रियो सॅक. आणि प्रत्येक एक एम्ब्रियो सॅकमध्ये काय असतो? एक फिमेल oocyte किंवा फिमेल गॅमेट. हे झालं काय झालं? हे झालं आपलं फिमेल गॅमेट. आता आपण बघू की मेल गॅमेट कुठे असतं. तर आपण पाहिलं की मेल गॅमेट. आता जो मेल गॅमेट असतो तो असतो, मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट कोणता आहे? तर मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे आपला अँड्रोशियम. अँड्रोशियममध्ये खूप सारे काय असतात? स्टामेन. काय असतात आपले? स्टामेन. स्टामेनचे पार्ट आपण पाहिलं होतं. हा होता अँथर आणि हा होता फिलामेंट. अँथरवरती काय असतात? खूप सारे पोलन ग्रेन. काय असतात? पोलन ग्रेन असं दिसतं. आणि एक पोलन ग्रेनच्या आत किती असतात? 2 मेल गॅमेट असतात. आणि एक पोलन ग्रेनच्या आत असतात 2 मेल गॅमेट. तर आपल्याला कळलं की प्लांट्समध्ये जो फिमेल गॅमेट असतो तो असतो एम्ब्रियो सॅकमध्ये. आणि एम्ब्रियो सॅक कुठे असते? तर ती असते ओव्ह्यूलच्या आत. ओव्ह्यूल कुठे असतो? ओव्हरीच्या आत. ओव्हरी कुठे असते? कार्पेलच्या बेस पार्टमध्ये. आणि कार्पेल कुठं असतं? तर फ्लावरमध्ये. ठीक आहे. पोलन मेल गॅमेट कुठं असतो? तर पोलन ग्रेनमध्ये. पोलन ग्रेन कुठे असतो? तर तो असतो अँथरवरती. आणि अँथर कुठे असतो? तर अँथर कशाचा पार्ट आहे? स्टामेनचा. स्टामेन काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि तो कुठे असतो? तर तो पण असतो फ्लावरमध्ये. कळालं? हे आहे आपले मेल आणि फिमेल गॅमेट. ठीक आहे. आता काही फ्लावर्स असतात की ज्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पण असतं, म्हणजे अँड्रोशियम असतं. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पण असतं, गायनोशियम पण असतं. तर अशा प्लांट्सला आपण म्हणतो बायसेक्शुअल प्लांट्स. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो? बायसेक्शुअल प्लांट्स. की ज्यामध्ये बोथ मेल आणि फिमेल दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. म्हणजे अँड्रोशियम पण असतं आणि गायनोशियम पण. तर त्याचं एक्झाम्पल आहे, आत्ताच आपण पाहिलं, हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे काय? जास्वंद. तर जास्वंदाचा जो फ्लावर असतो त्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दोन्ही एकच फ्लावरमध्ये असतं. याला म्हणतात बायसेक्शुअल प्लांट्स. आता युनिसेक्शुअल प्लांट्स म्हणजे काय? की त्यामध्ये त्या फ्लावरमध्ये आयदर म्हणजे एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, मेल फ्लावर असेल तो, किंवा त्या फ्लावरमध्ये फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल तर तो फिमेल फ्लावर असेल. एक तर तो मेल फ्लावर असेल, मेल विथ ओनली स्टामेन, किंवा इथे तो फिमेल फ्लावर असेल विथ ओनली कार्पेल. दोन्ही एकाच फ्लावरमध्ये नसणार. अशा फ्लावर्सला आपण म्हणतो
युनिसेक्शल फ्लावर्स आणि त्याचं एक्झाम्पल आहे पपया. त्याचं एक्झाम्पल आहे पपया. त्याचं एक्झाम्पल आहे पपया. नेक्स्ट, काही फ्लावर्स असतात तर त्यांना सपोर्टसाठी एक असं स्ट्रेट स्टॉक असतं, म्हणून ते फ्लावर्स असे खाली पडत नाही. तर जे फ्लावर्सला सपोर्टसाठी जे एक स्टॉक असतं ना, तर फ्लावर्सला असं सपोर्टसाठी हे जे फ्लावर्सला सपोर्टसाठी हे जे स्टॉक असतं ना, फ्लावर आहे ह्याच्या सपोर्टसाठी हे जे स्टॉक आहे, हे जे स्टॉक आहे तर त्याला आपण म्हणतो पेडिसेल. काय म्हणतो आपण? पेडिसेल किंवा पेडिकल. काय म्हणतो? पेडिसेल किंवा पेडिकल. हा जो पेडिकल आहे ह्यामुळे जे फ्लावर्स आहेत ते अपराईट राहतात आणि पेडिकल हा स्टॉकचा सपोर्ट नसेल तर फ्लावर्स असे खाली बेंड डाऊन होतात. तर पेडिसेल असेल तर त्या प्लांटला आपण म्हणतो पेडिसिलेट प्लांट. पेडिसेल किंवा स्टॉक असेल तर त्या प्लांटला आपण म्हणतो पेडिसिलेट प्लांट. आणि पेडिसेल किंवा स्टॉक नसेल तर त्या प्लांटला आपण म्हणतो सेसाईल. तर त्या प्लांटला आपण काय म्हणतो? सेसाईल. ओके, हे सांगा. त्यानंतर मी काय म्हटलं होतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आपल्याला काय गरजेचं असतं? मेल आणि फिमेल गॅमेटला जवळ आणणं गरजेचं असतं. तर ते जवळ कसं आणणार? आता आपलं हे झालं फ्लावर. हे फ्लावरमध्ये हे झाली आपली ओव्हरी. ओव्हरीच्या आत हे झालं आपलं ओव्ह्यूल. ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे आणि एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये आपलं काय आहे? फिमेल गॅमेट आहे. एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये इथे काय आहे? आपलं फिमेल गॅमेट. ठीक आहे. आणि इकडे असा हा आपला फ्लावर आहे आणि इथे सपोज हा काय आहे? आपला अँथरवरती काय आहेत? आपले पोलन ग्रेन्स. अँथरवरती खूप सारे आपले काय? पोलन ग्रेन्स आहे. तर इथे हे काय आहे? आपले पोलन ग्रेनच्या आत काय आहे? 2 मेल गॅमेट. तर आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेटला रिप्रोडक्शन करण्यासाठी जवळ आणायचं आहे तर आपल्याला काय? मेल गॅमेट कुठून आणावं लागेल? पोलन ग्रेनपासून. त्याला कुठे आणावं लागेल? फिमेल गॅमेट करा. तर काय करावं लागेल? आपल्याला हा पोलन ग्रेन ट्रान्सफर करावा लागेल फ्रॉम अँथर. अँथर काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. टू स्टिग्मा. हे काय आहे? स्टिग्मा कशाचा पार्ट आहे? कार्पेलचा. तर इथून म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन करून फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनकडे आणावं लागेल ना, कारण पोलन ग्रेन मूव्ह होऊ शकतं पण आपला फिमेल गॅमेट मूव्ह होऊ शकतो का? नाही. तर हे जे प्रोसेस आहे कशाची? टू ट्रान्सफर मेल गॅमेट दॅट इज पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. This process, transfer of pollen grain from anther to stigma is known as pollination. मग जेव्हा फर्दर पोलन ग्रेन इथे येतो तो एक पोलन ट्यूब फॉर्म करतो आणि त्या पोलन ट्यूबद्वारे तो कोणाच्या जवळ जातो तर तो फिमेल गॅमेटच्या जवळ पोहोचतो. तर ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन. काय म्हणतो आपण? पॉलिनेशन. ठीक आहे. तर हे जे पॉलिनेशन आहे तर ते पॉलिनेशन फर्दर किती टाईपचं असतं? 2 टाईपचं. तर पॉलिनेशन असतं फर्दर 2 टाईपचं आणि ते असतं एक सेल्फ पॉलिनेशन, एक असतं सेल्फ पॉलिनेशन आणि एक असतं क्रॉस पॉलिनेशन. तर असं असतं ना गाईस, कधी म्हणजे जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे स्टामेन, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे कार्पेल. स्टामेन आणि कार्पेल जर सेम प्लांटवर असले तर काय होईल? त्याच फ्लावरचं पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती जाईल आणि रिप्रोडक्शन होणार आणि फर्टिलायझेशन होणार. पण जर हे कशामध्ये होऊ शकतं? आपल्या जास्वंदामध्ये. पण जर असलं पपयामध्ये काय आहे की मेलचा फ्लावर वेगळा आणि फिमेलचा फ्लावर वेगळा, ते दोन्ही किती लांब आहेत?
आहेत की नाही. तर आपल्याला जर पोलन ग्रेनला इथून उचलून एक फ्लावरवरून उचलून दुसऱ्या फ्लावरकडं न्यायचं असेल तर आपल्याला काय लागेल, कोणतरी एजंट लागतील ना त्याला घेऊन जायला. तर त्या एजंटला आपण काय म्हणतो, पॉलिनेटिंग एजंट. आणि एक पोलन ग्रेन एक प्लांटपासून दुसऱ्या प्लांटमध्ये कशाच्या हेल्पने जातो, तर तो विंडच्या हेल्पने जाऊ शकतो, तो वॉटरच्या हेल्पने जाऊ शकतो, किंवा काही काही बीज आहेत, ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, ते त्यांच्या हेल्पने पण जाऊ शकतो. जेव्हा पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू सिग्मा होतो ऑन द सेम फ्लावर और अनादर फ्लावर ऑफ सेम प्लांट, तर त्याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. आणि जेव्हा पोलन ग्रेन ट्रान्सफर होतो फ्रॉम वन फ्लावर टू अनादर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट, म्हणजे एक वेगळंच प्लांटकडे जातो, तर त्याला आपण म्हणतो काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. आता ठीक आहे, झालं. पोलन ग्रेन आला कुठे आला, स्टिग्मावरती आला. म्हणजे पोलन ग्रेन स्टॅमेनला सोडून आता कार्पेलवरती आला, स्टिग्मावरती आला. आता काय करायचं आहे, हा जो पोलन ग्रेन आपला स्टिग्मावरती आला आहे त्याला आपल्याला कुठपर्यंत पोचवायचं आहे, ह्या ओव्ह्यूलच्या आज जी एम्ब्रिओ सॅक आहे, एम्ब्रिओ सॅकच्या आज जो फिमेल गॅमेट आहे आपल्याला तिथपर्यंत पोचवायचं आहे. का, मग मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होईल. आणि फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट ह्या जेव्हा होतं तर तेव्हा ते काय फॉर्म करतं, झायगोट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात आणि काय फॉर्म करतात, झायगोट. आणि हे जे प्रोसेस आहे ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट, या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, या प्रोसेसलाच आपण म्हणतो फर्टिलायझेशन. ठीक आहे. तर प्लांट्समध्ये जी प्रोसेस होते ती प्रोसेस असते डबल फर्टिलायझेशन. तर आपण बघूया ती नेमकं कसं आहे. तर मी काय म्हणतो, फिमेल गॅमेट कुठं असतो तर एम्ब्रिओ सॅकमध्ये. तर आधी आपण एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर पाहूया. एम्ब्रिओ सॅक अशी असते. एम्ब्रिओ सॅकमध्ये इथे हा असतो सिनर्जिड सेल असतात, पोलर न्यूक्लिया आणि अँटीपोडल्स. तर ही असते आपली एक एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये अपोजिट एंडला 3 अँटीपोडल सेल असतात, 3 सेल असतात ज्यांना आपण म्हणतो अँटीपोडल सेल. मग मध्ये 2 पोलर न्यूक्लिया असतात. मध्ये काय असतात, 2 पोलर न्यूक्लिया. मग इथे असतो फिमेल गॅमेट, आणि हे साईडला हे जे 2 आहेत ह्याला म्हणतो आपण सिनर्जिड सेल. ह्याला आपण काय म्हणतो, सिनर्जिड सेल. तर अशी असते आपली एक एम्ब्रिओ सॅक. तर जेव्हा हा आपला पोलन ग्रेन येतो, पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मावर जातो तर स्टिग्मावरती तो काय घेतो, आधी न्यूट्रिशन घेतो, फूड घेतो. आणि न्यूट्रिशन आणि फूड घेऊन तो काय करतो, एक पोलन ट्यूब ग्रोथ करतो. मग ती पोलन ट्यूब अशी खाली जाते, स्टाईल थ्रू जाते, आणि ती कुठे एंटर करते, ओव्हरीमध्ये ते कुठे एंटर करते, ओव्ह्यूलमध्ये. ओव्ह्यूलच्या आत जाऊन ती कुठे एंटर करते, एम्ब्रिओ सॅकमध्ये. आणि एम्ब्रिओ सॅकमध्ये जाते. तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जो एक पोलन ग्रेन असतो तर त्या एक पोलन ग्रेनच्या आतमध्ये किती मेल गॅमेट असतात, तर 2 मेल गॅमेट असतात. तर त्या 2 मेल गॅमेटपैकी जेव्हा पोलन ट्यूब ग्रोथ होते तर ते पोलन ग्रेनमधून 2 मेल गॅमेट काय होतात, रिलीज होतात. तो जो एक मेल गॅमेट असतो तो जाऊन या फिमेल गॅमेटसोबत फ्यूज करतो आणि फॉर्म करतो काय, झायगोट. आणि फॉर्म काय करतो, झायगोट. आणि हा जो दुसरा मेल गॅमेट असतो तो जातो आणि हा पोलर न्यूक्लियासोबत फ्यूज करतो. तर ऑलरेडी 2 पोलर न्यूक्लिया होते, म्हणजे N आणि M. आणि अजून एक हा मेल गॅमेट आला N. तर हे तिघं मिळून काय झाले, 3N. म्हणजे 2 मेल गॅमेट होते. तर पहिलं मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज झाला, फिमेल गॅमेटसोबत, आणि काय फॉर्म केलं, झायगोट. आणि दुसरा जो मेल गॅमेट होता तो गेला आणि तो 2 पोलर न्यूक्लियासोबत फ्यूज होता, आणि ते तिन्ही मिळून 3N एंडोस्पर्म फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, एंडोस्पर्म. म्हणजे आपण पाहिलं तर डबल फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, डबल फर्टिलायझेशनमध्ये पोलन ग्रेनच्या आत जे 2 मेल गॅमेट असतात, पोलन ग्रेनच्या आतमधलं 2 मेल गॅमेट, एक मेल गॅमेट जातो आणि एक मेल गॅमेट जातो
आणि फिमेल गॅमेटसोबत फ्यूज करून काय फॉर्म करतो, झायगोट. आणि जो दुसरा मेल गॅमेट असतो ते जे 2 पोलर न्यूक्लिया असतात ना, हे काय असतात, पोलर न्यूक्लिया, त्यांच्यासोबत फ्यूज करून एक 3n काय फॉर्म करतं, एंडोस्पर्म. 3n काय फॉर्म करतो, एंडोस्पर्म. तर 2 मेल गॅमेट्स यूज होतात आणि फ्यूज होतात, म्हणून ह्या प्लांट्समध्ये जी सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस होते याला आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन म्हणतो. ठीक आहे. तर हे तुम्ही पुढे अजून डिटेलमध्ये शिकणार आहात. तर आत्तासाठी तुम्हाला कळलं का की प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. मग त्यानंतर हा जो झायगोट आहे हा म्हणजे ही जी पूर्ण एम्ब्रिओ सॅक आहे आपली, ही जी आपली पूर्ण एम्ब्रिओ सॅक आहे ती काय करते, ती नंतर हा आपला ओव्ह्यूल आहे की नाही, हा जो आपला ओव्ह्यूल आहे तो काय फॉर्म करतो, सीड. तो काय फॉर्म करतो, आपलं सीड. आणि आपण आता पाहिलं की जी सीड आहे आपली, तर त्या सीडच्या आतमध्ये आपलं काय असणार आहे, एक झायगोट. म्हणजे आपला ही जी सीड आहे, जी एम्ब्रिओ सॅक आहे, ती फर्दर कशामध्ये कन्वर्ट होती, सीडमध्ये. तर सीडच्या आतमध्ये आपलं एक काय असणार आहे, झायगोट, फर्टिलायझेशनचं प्रोडक्ट असणार आहे झायगोट. आणि दुसरं काय असणार आहे, एंडोस्पर्म. एंडोस्पर्म काय आहे, हे फूड आहे, फूड स्टोअर आहे. कशासाठी, या सीडसाठी. म्हणजे हे जे ओव्ह्यूल आहे हे नंतर कशामध्ये कन्वर्ट होतं, सीडमध्ये. ओव्ह्यूल कशामध्ये कन्वर्ट होतं, सीडमध्ये. हे जे झायगोट आहे हे कशामध्ये कन्वर्ट होतं, एम्ब्रिओमध्ये. आणि हे जे पोलर न्यूक्लियससोबत जो मेल गॅमेट तो कशामध्ये कन्वर्ट होतो, एंडोस्पर्ममध्ये. ही जी सीड म्हणजे ओव्ह्यूल कन्वर्ट होतं सीडमध्ये. आणि जो ओव्हरी आहे, ही जी ओव्हरी होती ही कशामध्ये कन्वर्ट होती, फ्रूटमध्ये. आणि जे छोटे छोटे ओव्ह्यूल्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, सीडमध्ये. आणि नंतर फर्दर जेव्हा आपण ही सीडच्या आत काय आहे, एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म, म्हणजे झायगोट आणि एंडोस्पर्म. जेव्हा ही जी हे फ्रूट आहे आणि हे सीड, आणि हे फ्रूटची सीड आपण परत सॉईलमध्ये टाकतो, तर सॉईलमध्ये जेव्हा वॉटर आणि बाकी न्यूट्रिएंट्स जेव्हा सीड ॲब्झॉर्ब करते तेव्हा ती सीड जर्मिनेट होती. आणि जो झायगोट आहे तो एंडोस्पर्मचं न्यूट्रिशन यूज करून एक नवीन प्लांटलेट किंवा एक नवीन सीड तयार करतो. आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो सीड जर्मिनेशन. म्हणजे ह्या प्रकारे फर्टिलायझेशन नंतर सीड जर्मिनेशन होतं आणि एक नवीन प्लांट तयार होतं. तर हे आपण पाहिलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कोणत्या प्रोसेसच्या ह्याने होतं. एक आहे गॅमेट फॉर्मेशन, जे की होतं स्टामेन आणि कार्पेलमध्ये. नंतर होतं पॉलिनेशन, म्हणजे ट्रान्सफर ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट्स ऑन द स्टिग्मा ऑफ कार्पेल, त्याला म्हणतो आपण पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या नंतर काय होतो, तो मेल गॅमेट पोलन ट्यूब ग्रो करतो आणि पोलन ट्यूब ग्रो केल्यानंतर तो फिमेल गॅमेटसोबत मीट होतो आणि एक डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसनंतर एक झायगोट, एम्ब्रिओ आणि एक एंडोस्पर्म फॉर्म होतो. नंतर सीड आणि फ्रूट फॉर्म होतात आणि नंतर सीडला सॉईलमध्ये सो केल्यानंतर एक सीड जर्मिनेशन होऊन एक नवीन प्लांट तयार होतं. तर प्लांट्समध्ये या प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन पूर्ण होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कवर केलं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स कवर करूया. थँक्यू.